तर पब्लिक आता आहे ना दुपारचे 2 वाजत झालेले आहे आणि आम्ही सगळे मित्र वगैरे खामगावमध्ये मोठी देवीचं दर्शन करायला चाललोय. चला मग तुम्हाला पण मोठी देवीचं दर्शन करून घेतो. बडी मुश्किलनं भाऊ सुट्टी काढून गेलो होतो आम्ही मोठी देवीच्या दर्शनासाठी. सगळे मित्र वगैरे सोबत घेतले. तर पब्लिक तुम्हाला असं वाटत असेल की मोठी देवी कोणती देवी आहे, तर मोठी देवी म्हणजे जगदंबा देवी आहे. जसं 9 दिवस नवरात्र बसते ना, तसं या देवीचं पण नवरात्र बसते. ती आहे ना कोजागिरी पौर्णिमेपासून बसत असते. देवींचे जसे 9 रूप आहेत ना, त्या 9 रूपापैकी एक रूप म्हणजे जगदंबा देवी. त्याचमुळे हा जगदंबा देवीचा शांती उत्सव हा आध्यात्मिक प्रकारे पार पाडला जातो. आम्ही ज्या टायमाला तिथं गेलो होतो ना, त्या टाइमला गर्दी तर काही नव्हती, पण जेव्हा संध्याकाळच्या टाइममध्ये जर जाऊन पाहिलं ना, तर तिथं गर्दीच गर्दी राहते. बाहेर एका मंडळाची देवी बसलेली होती. त्या मंडळाच्या देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही जगदंबा देवीजवळ जाण्यासाठी. जास्त टाइम न लावता आम्ही बारीमध्ये लागलो आणि देवीचं दर्शन करण्यासाठी निघालो. पब्लिक हा व्हिडिओ आहे ना थोडा लेट टाकण्यात आला, तर तेवढं तुम्ही कव्हर करून घ्या. लवकरच आम्ही देवीचं दर्शन केलं आणि निघालो होतो आम्ही बाकी मंडळांच्या देवीचं दर्शन करण्यासाठी. प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो आम्ही. तर पब्लिक आता आहे ना आपण कॉलेजमध्ये चाललो आहे, कारण कॉलेजमधूनच आपण सुट्टी काढून देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर देवीचं दर्शन झालं, आता आपण चाललो होतो आता कॉलेजमध्ये. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, मी पहिला माझा ब्लॉग आहे की जो मी व्हॉइस ओव्हर बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.